आजच्या काळामध्ये पेरेंट्स कौतुकाने सांगत असतात की माझा मुलगा मोबाईल विना जेवतच नाही, झोपतच नाही. अरे ही कौतुकाची गोष्ट नाहीये तर लाजेची गोष्ट आहे. इव्हन मुलं टॉयलेट मध्ये सुद्धा मोबाईल घेऊन जायला लागली आहे. तुम्ही बघत असणार 30 सेकंडच्या रील मध्ये लिहिलेलं असते की वेट फॉर द एंड, म्हणजे तेवढा सुद्धा लोकांना पेशन्स नाहीये. रील्स बघण्यामुळे मुलांचे सुद्धा पेशन्स कमी होत आहेत. तुम्ही बघा आजच्या काळाच्या मुलांमध्ये अजिबात पेशन्स नाहीये. जी गोष्ट त्यांना हवी आहे म्हणजे ती आत्ताच्या आत्ता हवी आहे असं आता मुलांचं बिहेवियर. मी बघा असे मुलांना एवढी घाण सवय लावून ठेवली आहे पॅरेंट्सनेच. हो, पॅरेंट्स जबाबदार आहेत या गोष्टीला. जेव्हा मुलं जेवत असतात तर जेवत नाही मोबाईल विना. जेवताना सुद्धा बाळ असं जेवतंय आणि असं एका साईडला एका हाताने स्क्रोलिंग करतंय. हे त्यांची मेमरी वीक होत आहे. बिहेवियर सुद्धा चेंज होत आहे. रील बघणाऱ्या मुलांचं बिहेवियर एकदम, ते मुलं कुठेतरी स्टबर्न होत जात आहेत, चिडचिडे होत आहेत रील्स बघण्यामुळे. आणि हो, जर मुलांमध्ये पेशन्स नसतील तर तीच मुलं पुढे जाऊन सुसाईडला बळी पडतात. आणि त्याचप्रमाणे जी मुलं आता लहान आहेत, सपोज 3-4 वर्षाची मुलं बघत आहेत कार्टून रील्स वगैरे बघत आहेत, तर ते बोलायचं लवकर शिकणार नाहीत. हो, हे बालचिकित्सक सांगत होते, मी नाही. तर मुलांनाच नाही तर तुम्हाला सुद्धा सांगते, ऍडल्ट्स लोकांना सुद्धा सांगते, लोकांना मॅनर्स नाही आहेत. पब्लिक प्लेस मध्ये मोठ्या मोठ्या आवाजामध्ये रील बघत असतात आणि कुठले लोकांना खरंच मॅनर्स नाही आहेत. कुठे काय बघावं, किती आवाजात बघावं, आजूबाजूच्या लोकांना याबद्दल काय वाटत असेल. तुमची मुलं पण दिवसभर फोनवरती रील्स पाहत आहेत का? 5 मिनिटं म्हणत म्हणत तास उलटतोय का? मान्य आहे की इंस्टाग्राम रील्स एंटरटेनिंग आहेत, पण हेच रील्स सर्वात मोठं डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं मुलांसाठी. आजच्या जगामध्ये करोडो मुलं इंस्टाग्राम वरती रील्स बघत आहेत, पण हेच रील्स त्यांचे फ्युचर बर्बाद करू शकता. म्हणून ऍज अ पॅरेंट तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण तुम्ही जर आज हे जाणून नाही घेतलं की रील्सचे किती भयानक परिणाम मुलांवर होत आहेत, तर तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचं फ्युचर बर्बाद करण्यासाठी ढकलत आहात. जर तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण दिवसभर तासोन तास ते कंटिन्यू रील्स बघत असतील आणि तुम्ही जर काही न करता फक्त त्यांना बघू देत आहात, तर ते आजच्या काळामध्ये करोडो मुलं कंटिन्यू रील्स बघत आहेत आणि त्याच रील्सचे किती दुष्परिणाम आहेत हे पॅरेंट्सला आणि मुलांना माहीत नाही आहे. त्याचा कुठेतरी अभाव होतोय आणि याचे किती भयानक परिणाम आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जर तुमची मुलं रील बघत असतील तर तुम्ही आजच थांबवा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की रीलचे किती वाईट परिणाम आहेत. आजच्या जगामध्ये सोशल मीडियाने आपल्यावर काय परिणाम केलेला आहे, आपल्यावर, आपल्या मुलांवर किती याचा भयानक परिणाम होतोय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण मी बघत असते मुलांना एवढी घाण सवय लावून ठेवली आहे पॅरेंट्सनेच. हो, पॅरेंट्स जबाबदार आहेत या गोष्टीला. जेव्हा मुलं जेवत असतात तर जेवत नाही मोबाईल विना. जेवताना सुद्धा बाळ असं जेवतंय आणि असं एका साईडला एका हाताने स्क्रोलिंग करतंय. हे मी कुठली बाहेरची गोष्ट करत नाहीये, मी माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा बघत असते आणि मी तेव्हा रागवत सुद्धा असते. माझ्या बहिणीच्या मुलांना सुद्धा अशी घाण सवय की मोबाईल त्यांना जेवताना हवा असतो आणि ते बिनधास्तपणे पॅरेंट्स देत असतात आणि त्यांना काहीही वाटत नाही खूप. पण आता तुम्हाला काही वाटत नाहीये, पण जेव्हा नंतर त्यांचं फ्युचरमध्ये त्यांच्यावर काय काय परिणाम होतात ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सोशल मीडियाने आपला ब्रेन शॉर्ट करून टाकलाय. तुम्ही बघत असणार 30 सेकंडच्या रील मध्ये लिहिलेलं असते की वेट फॉर द एंड, म्हणजे तेवढा सुद्धा लोकांना पेशन्स नाहीये. रील्स बघण्यामुळे मुलांचे सुद्धा पेशन्स कमी होत आहेत. तुम्ही बघा आजच्या काळाच्या मुलांमध्ये अजिबात पेशन्स नाहीये. जी गोष्ट त्यांना हवी आहे म्हणजे ती आत्ताच्या आत्ता हवी आहे असं आता मुलांचं बिहेवियर झालंय. ते कशामुळे? या रील्समुळे. रील्स नेहमी स्क्रोल करत असतात आणि ते म्हणजे मुलांना माहितीही नसतं आणि आपल्याला सुद्धा रील्स बघणाऱ्यांना माहितीही नसतं की पुढचं रील कसं येईल, कुठलं येईल, कोणता कॉन्टेंट असेल आता ते माहिती नसतं. काहीही स्क्रोल करत असतात, काहीही बघत असतात आणि पॅरेंट्स बिनधास्तपणे मुलांना बघू देत आहेत. तर मित्रांनो, पालकांनो, आजच जागृत व्हा. तुमच्या मुलांना रील्स पासून वाचवा, त्यांचा ब्रेन शॉर्ट होण्यापासून वाचवा. का माहिती का? 30 सेकंडच्या रील बघण्यापेक्षा 2 तासाचा मूवी बघितलेला चांगला. हो, तुम्ही मुलांना त्यापेक्षा एखादा चांगला मूवी दाखवा ज्यामध्ये त्यांना काहीतरी चांगला मेसेज भेटेल, ते काहीतरी चांगलं शिकतील. रील्स मधून मुलं काय शिकतायत आणि रील्स बघण्यामुळे त्यांची मेमरी वीक होते. तुम्ही लक्षात घ्या, आपण जेवढे रील स्क्रोल करत असतो आपल्याला माहिती नसतं की आता आपण मागचं कुठलं रील बघितलं, आपल्या लक्षात पण नाही राहत.
पण जर त्याच जागेवरती तुम्ही 2 तासाचा मूवी बघितला तर मूवीचे डायलॉग सीन आपल्याला जसेच्या तसे आठवण राहतात, हे तुम्ही ऑब्झर्व करू शकतात. म्हणून जसे तुम्ही शॉर्ट रील बघत आहात तशी तुमची मेमरी सुद्धा तुम्ही शॉर्ट करत आहात, मुलांची मेमरी सुद्धा तुम्ही शॉर्ट करत आहात. आणि मुलांच्या फ्युचरसाठी हे खूपच भयानक गोष्ट आहे मेमरी शॉर्ट होणं. म्हणजे तुम्ही बघत असणार, तुम्ही जर न्यूज वाचत असणार, न्यूज बघत असणार, पेपर वाचत असणार, तर त्यामध्ये खूपच सारे असे सोशल मीडियावरती आलेले असतात सोशल मीडियाचे साईड इफेक्ट्स. आणि मुलांमध्ये खूपच चेंजेस होत आहेत रील्स बघण्यामुळे. त्यांची मेमरी वीक होत आहे, त्यांचा बिहेवियर सुद्धा चेंज होत आहे. रील बघणाऱ्या मुलांचं बिहेवियर एकदम, ते मुलं कुठेतरी स्टबर्न होत जात आहेत, चिडचिडे होत आहेत रील्स बघण्यामुळे. आणि हो, जर मुलांमध्ये पेशन्स नसतील तर तीच मुलं पुढे जाऊन सुसाईडला बळी पडतात, कारण मुलांना वाट बघणं माहित नसतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त मुलांनाच नाही तर तुम्हाला सुद्धा सांगते, ॲडल्ट्स लोकांना सुद्धा सांगते, लोकांना मॅनर्स नाही आहेत. पब्लिक प्लेसमध्ये मोठ्या मोठ्या आवाजामध्ये रील बघत असतात आणि कुठले लोकांना खरंच मॅनर्स नाही आहेत, कुठे काय बघावं, किती आवाजात बघावं, आजूबाजूच्या लोकांना याबद्दल काय वाटत असेल, त्यांना त्रास होतोय का, याचा अजिबात लोक विचार करत नाही आणि बिंदासपणे त्यांचं स्क्रोलिंग कुठेही कसंही चालू असतं. तुम्ही बघत असणार ट्रेनमध्ये, बसेसमध्ये, बस स्टॉपवरती रीलचा आवाज येत असतो. तर खूपच यासाठी मॅनर्स असणं खूप महत्वाचं आहे. आताच मी कुठंतरी वाचलं होतं की ब्रेन असणं, बुद्धी असणं ठीक आहे, ते तर असायलाच हवं, पण सर्वात इम्पॉर्टंट काय असणार पाहिजे, मॅनर्स असायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना मॅनर्स शिकवत असतो, पण ते आपल्याला आहेत का हे सुद्धा आपण बघायला हवं. मी सांगते, रील्स बघण्यापेक्षा आपल्या कामाची गोष्ट बघा. 2 तासाच्या ऐवजी 3 तास मोबाईल बघा, पण काहीतरी लॉंग कॉन्टेंट बघा, म्हणजेच आपला ब्रेनवरती आपल्या ब्रेनवरती त्याचा वाईट परिणाम होणार नाही. कारण जेवढे शॉर्ट तुम्ही कॉन्टेंट बघत आहात तेवढाच तुमचा ब्रेन, तुमची मेमरी, तुमची लाईफ तुम्ही शॉर्ट करत आहात. मोबाईलमध्ये मुलं कुठले रील्स बघत आहेत, कुठला डेटा कंझ्युम करत आहेत, कुठल्या प्रकारचा कॉन्टेंट मुलं कंझ्युम करत आहेत हे आपल्याला माहिती नसतं. स्क्रोल करत आहेत, कुठलं रील्स पुढे कशा प्रकारचं रील येऊन जाईल. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही मुलांची सेटिंग केलेली आहे का नाही ते आय डोंट नो. कारण तुम्हाला माहिती, मी आधी सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही तुमच्या मुलांना वाचवू शकता, यूट्यूबमध्ये तुम्ही सेटिंग करू शकता मुलांसाठी, तर मुलांचाच कॉन्टेंट येईल. पण आय डोंट नो तुम्ही ते केलं आहे की नाही, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात. तर जेवढे मुलं शॉर्ट्स क्लिप बघत आहेत, शॉर्ट्स बघत आहेत, त्यामुळे त्यांची मेमरी वीक होत आहे. आणि आता मागेच मी एका व्हिडिओ बघत होती पीडियाट्रिशियनचा, लहान मुलांचे जे बालचिकित्सक आहेत ते सांगत होते की जी मुलं जेवताना मोबाईल बघत आहेत ना, तर ते जेवायचं लवकर शिकणार नाहीत. आणि त्याचप्रमाणे जी मुलं आता लहान आहेत, सपोज 3-4 वर्षाची मुलं बघत आहेत, कार्टून, रील्स वगैरे बघत आहेत, तर ते बोलायचं लवकर शिकणार नाहीत. हो, हे बालचिकित्सक सांगत होते, मी नाही. तर असे भयानक परिणाम आपल्या मुलांवरती रील्समुळे, सोशल मीडियामुळे, मोबाईलमुळे होत आहेत. आणि आपण काय करत आहोत, आपण बिंदासपणे झोपलेले आहोत. तर आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच घेऊन आले, तुम्हाला जागृत करण्यासाठी घेऊन आले की झोपून नका राहू, जागे व्हा आणि तुमच्या मुलांचं फ्युचर वाचवा. कारण तुमच्या मुलांचं फ्युचर कसं घडवायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आपण आपलं पालकत्व सुलभ नाही पण स्मार्ट बनवू शकतो. आपल्याला ते स्मार्ट बनवता येतं. जर तुमच्या मुलांना मोबाईलचं व्यसन असेल, रील्सचं व्यसन असेल, ते ऐकतच नाही की नाही मला मोबाईल हवाच, तर त्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी काही रूल्स सेट करू शकतात. तुमच्या घरांमध्ये नो मोबाईल झोन, म्हणजे जेवताना मोबाईल नको, काही आपण बसलेलो आहोत सगळेजण सोबत तेव्हा मोबाईल नको, असे काहीतरी रूल्स सेट करू शकतात. आणि स्क्रीन टाइम त्यांचा सेट करू शकतात की दिवसामध्ये फक्त तू 30 मिनिटं मोबाईल बघू शकतो, मग ते तू 30 मिनिटच बघायचे. 30 मिनिटाच्या वरती तुम्ही त्यांना बघू देऊ नका. हळूहळू 30 मिनिटाहून 20 मिनिटं, 10 मिनिटांनी पूर्ण शून्य तुम्ही करू शकतात. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून धडधडत असेल, पण टेन्शन घेऊ नका. जे उपाय सांगते ते तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांवरती यूज करा. आणि मला कॉमेंटमध्ये सांगा, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी कुठले उपाय करत आहात.
तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघत असणार, मीही माझ्या आजूबाजूला फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये बघत आहे की मुलांना एवढी घाण सवय लावून ठेवली. मुलगा रात्री झोपत नाही, 2-2 अडीच वाजेपर्यंत पॅरेंट्स मुलांना रील दाखवत असतात आणि मुलगा रील्स बघितल्याशिवाय किंवा मोबाईल दिल्याशिवाय तो झोपत नाही असं सांगत असतात. जर तुम्ही त्याला मोबाईलच देत आहात तर तो झोपेल कुठून? पण लक्षात घ्या, जेवढा जास्त मुलं स्क्रीन टाइम कंझ्युम करत आहेत तेवढाच त्यांच्यावर वाईट परिणाम होत आहे. त्यांचं कॉन्सन्ट्रेट राहत नाहीये, कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे, बिहेवियरल प्रॉब्लेम्स मुलांमध्ये खूप जास्त येत आहेत, त्यांची मेमरी वीक होत आहे आणि आपले इमोशन्स आणि रिॲक्शन कंट्रोल करता येत नाहीये मुलांना. मुलांचं टँट्रम्स जास्त वाढत आहेत, चिडचिडे होत आहेत, रागीट होत आहेत, छोट्या छोट्या गोष्टींवरून मुलं चिडत असतात आणि पॅरेंट्स ते कंट्रोल करू शकत नाही. रील्समुळे लोक, आजच्या सोशल मीडियामुळे लोक आपलं लाईफ आणि आपला वेळ दोघं बर्बाद करत आहेत. कुणाला रील बनवायचं ऍडिक्शन लागलंय तर कुणाला रील बघायचं. माणसाचा जो ब्रेन आहे ना तो 25 वर्षापर्यंत डेव्हलप होत असतो, म्हणजे 25 वर्षापर्यंत त्याचं वायरिंग होत असतं. स्क्रीन टाइम मुळे मुलांचं जे वायरिंग आहे ते लूज राहून जातंय, वीक होतंय आणि त्यामुळेच मुलांमध्ये पेशन्स कमी होत आहेत, इंटेलिजन्स कमी होतंय, कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय, त्यांचं अटेन्शन राहत नाही, जास्त वेळ ते एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आणि ह्याच जर सगळ्या गोष्टी नसतील तर पुढे जाऊन, हे मी फक्त तुम्हाला खूप साध्या भाषेमध्ये सांगते. तुम्हाला जर अजून याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही सर्च करू शकता की ब्रेन रॉट काय आहे, ब्रेन रॉट कशामुळे होतो, त्याचप्रमाणे वायरिंग कशामुळे वीक होत आहे, हे सगळं मी तुम्हाला सिंपल भाषेत सांगते, वायरिंग वगैरे, की आपल्याला ते सरळ आणि साध्या भाषेत लक्षात यावं म्हणून. तर इन शॉर्ट सांगायचा अर्थ हाच की मुलांचा स्क्रीन टाइम कमी करा. मी आधीच तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी रूल सेट करू शकता. 30 मिनिटाचा स्क्रीन टाइम तुम्ही त्यांच्यासाठी सेट करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत काही इंटरॅक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज करू शकता. मुलांना चांगला मूव्ही दाखवू शकता, तुम्ही त्यांच्यासोबत बघा आणि त्यांना काहीतरी मूव्ही पासून त्यांना काहीतरी चांगला मेसेज मिळतो. रील बघण्यापेक्षा ते खूपच चांगलं आहे. आणि चौथा म्हणजे तुम्ही सुद्धा थोडं मोबाईल पासून लांब राहा. तुम्ही जेवढं घरामध्ये कंट्रोल ठेवणार तेवढेच तुमचे मुलं अजून जास्त कंट्रोल ठेवतील. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ माझं म्हणणं आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्कीच शेअर करा, कारण आजच्या काळामध्ये पॅरेंट्स कौतुकाने सांगत असतात की माझा मुलगा मोबाईल विना जेवतच नाही, झोपतच नाही. अरे, हे कौतुकाची गोष्ट नाहीये तर लाजेची गोष्ट आहे. इव्हन मुलं टॉयलेटमध्ये सुद्धा मोबाईल घेऊन जायला लागली आहेत. तर ही खूपच भयानक गोष्ट आहे आणि पॅरेंट्सने याबद्दल जागृत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे आणि हाच मेसेज मला या व्हिडिओ थ्रू मला द्यायचा आहे. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला माझं म्हणणं पटलंय का ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. जास्तीत जास्त कॉमेंट करा, तुमची मतं माझ्यासोबत नक्कीच शेअर करा. तुमच्या आजूबाजूला तुम्ही असं बघत आहात का ते सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.